पक्षाचे नेते म्हणून गोपीनाथजींना आपण पाहू शकलो असतो। मगाशी रमेश अप्पा तुम्ही सांगितलं हे खरं आहे की गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र। पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं, गोपीनाथरावजी होते, मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय। विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत। खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही। आज खरं म्हणजे ज्यावेळी या पदावर मी बसतो त्यावेळी मला याची जाणीव असते की गोपीनाथरावजींसारख्या व्यक्तींनी केलेल्या या बलिदानामुळे, त्यांनी केलेल्या संपूर्ण या कार्यामुळे आज आमच्यासारख्या मंडळींना ही सगळी पदं भोगता येत आहेत। आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी आपण एखादा पुतळा का बांधतो